आणखी एक महत्त्वाची बातमी आता समोर येते आहे तर राज्यातील 3 संतापजनक बातम्या सध्या समोर आल्यात। शहापूरमधील खासगी शाळेतील स्वच्छतागृहात मासिक पाळीचं रक्त सांडल्यामुळे 6वी ते 10वीच्या सर्व मुलींची शाळेने तपासणी केल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केलाय। धक्कादायक म्हणजे या सर्व मुलींचे कपडे काढून शाळेतल्या शिक्षकांनी ही तपासणी केली आहे। सर्व मुलींच्या फिंगरप्रिंट्स सुद्धा शाळा प्रशासनाने घेतल्याची माहिती पालकांनी दिली आहे। तर दुसरीकडे अकोल्यामध्ये विमा कंपनीतील महिला मॅनेजरवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय। संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत आरोपीच्या गुप्तांगावर वार करून स्वतःला वाचवलंय। आणि तिसरी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली सरकारी नोकर महिलेकडून घरातील कामं आणि मसाज करून घेतल्याचा आरोप समाज कल्याण विभागाच्या उपायुक्तांवर केला जातोय। प्रादेशिक विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या विरोधात या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे। एकूणच महिला राज्यात सुरक्षित आहेत की नाही किंवा महिलांसंदर्भात नेमकं चाललंय काय असाच सवाल या निमित्तानं समोर येतोय।